आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर राहुल बोधी महाथेरोजी यांना मी अशी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. आजच्या अतिशय जिव्हाळ्याच्या आणि फारच महत्त्वाचा ऐतिहासिक असा हा कार्यक्रम आपण आयोजित केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने त्यांचं मी निश्चित खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो. त्याबरोबरच कार्यक्रमाचे आयोजक कृपाल बबन कांबळे, अभिजित अनिल गायकवाड, विशाल वाघ, दिनेश मेहरोल, राहुल कुंड, प्रदीप जाधव यांचे मी विशेष अभिनंदन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमानिमित्तानं बदंत आयुपाल या ठिकाणी आयोजकामध्ये ते आहेत आणि त्यांनी फार सुंदर मार्गदर्शन केलं. तसेच सद्धम्मकार प्राध्यापक आनंद देवडेकर फार सुंदर त्यांनीही मार्गदर्शन केलेले आहे. आणि आज या ठिकाणी जो बुद्ध अँड इज धम्म यांच्यावर जो कार्यक्रम आपण आयोजित केला, संवाद परिसंवाद, तर परिसंवादामध्ये प्रश्न उत्तर व्हायला पाहिजे असं मला वाटते. आपणही काय विचारलं पाहिजे, आम्ही काय सांगितलं पाहिजे, एवढं आम्ही सांगतो आणि आपण ऐकता. त्यापेक्षा सांगणे, ऐकणे, परिसंवाद होणे अशा पद्धतीने आपण केलं तर त्याला खऱ्या अर्थाने मोठं न्याय मिळू शकेल असं मला वाटते. परंतु वेळेची फारच कमी आहे आणि अशा कमीत कमी वेळामध्ये आपण महान अशा या ग्रंथावर जो परिसंवाद घेतला, मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो. हा ग्रंथ परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार चिंतन मनन करून अतिशय कष्टाने आणि त्यांची जी एक दृढ इच्छा होती की जो धम्म ज्याचं मी जीवनभर पालन केलंय, दीक्षा तर नंतर घेतली पण बाबासाहेबांनी जीवनभर बुद्ध धम्माच्या मार्गाने त्यांनी वाटचाल केली. 1954 बाबासाहेबांनी बुद्धमूर्ती देहू रोडला बसवली. दीक्षा व्हायची होती, 2 वर्षानंतर दीक्षा झाली. चक्कीपाट आग्रा तिथेही बाबासाहेबांनी बुद्धमूर्ती बसवली. तर ते बुद्ध मार्गाने वाटचाल करत होते. जेव्हा त्यांना बुद्ध समजला तेव्हापासून त्यांनी त्या मार्गाने वाटचाल करणं सुरू केलं आणि त्यांची ही इच्छा होती की एवढा महान असा धम्म ज्याला अजून भारतीय लोकांनी चांगल्या प्रकारे समजले नाही किंवा त्यांना विकृत करण्याचाही काहींनी प्रयत्न केला, त्यांना दाबण्याचाही प्रयत्न केला, साईड बाय करण्याचा प्रयत्न केला. हे बाबासाहेबांनी ओळखलं. एवढा मोठा धम्म जो सम्राट अशोकाने, इतका क्रूर राजा होता सम्राट अशोक, प्रचंड लोभी, परंतु त्यांनी तो बदलून गेला. बुद्धाचे वचन ऐकून प्रचंड परिवर्तन झालं. जो क्रोधी दुष्ट अशोक असं त्याला म्हणायचे, तो धम्म अशोक झाला. प्रचंड शक्ती या धम्मामध्ये आहे. हा बुद्ध धम्म फक्त व्याख्या करण्याची वस्तू नाही. हा बुद्ध धम्म फक्त संशोधन तर आहेच, परंतु निव्वळ त्याच्यावर भाषण देण्याची, व्याख्या करण्याची ही वस्तू नाही. तर बुद्ध धम्म हा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने सुख शांती पाहिजे असेल, ही जी मानवी मनाची तळमळ असते, तुम्ही आपल्या मनाला विचारा, प्रत्येकाला वाटते की मला सुख मिळावं, शांती मिळावी, आनंद मिळावा, हे प्रत्येकाला वाटते. पण मार्ग बऱ्याच लोकांना खरा मार्ग कळत नाही. अनेक लोक भ्रमभ्रांतीच्या मार्गाने चालतात, परंपरेने चालत आले आहे म्हणून चालतात. परंतु बुद्ध म्हणतात, मी म्हणतो म्हणून तुम्ही ऐकू नका. डोंट बिलीव्ह इन मी बट व्हॉट आय एम टेलिंग यू, ट्राय टू अंडरस्टँड इट, फॉलो इट, एक्सपिरियन्स इट,
and get the benefit it in your present life and achieve the highest happiness, whatever your mind is seeking. You can attain that simple happiness and highest happiness in your present life. That way, that path I have shown, I have discovered, and how I have discovered, how many years I spent to discover it. ती फार मोठी लंबी गोष्ट आहे, थोड्या वेळात काय सांगता येणार नाही. पण बुद्ध धम्म, बुद्धाला समजणे म्हणजे तुमच्या जीवनाची कायापलट करणे आहे. जो माणूस त्या तत्वाला समजतो, तसा चालतो, तो मोठा बनण्याशिवाय राहणार नाही. बुद्ध धम्म परम सत्यावर आधारित आहे आणि धम्मच आहे तो. आणि तथागत बुद्धांनी पूजा शिकवली. मी तर जेव्हा भारतात होतो 1972ला भिक्षू बनल्यानंतर, मी श्रीलंकेत जेव्हा माझे गुरु, ज्यांचा आपण उल्लेख केला, डॉक्टर भदंतानंद कौशल्यांजी, त्यांच्या तालमीत मी घडलेलो आहे. ते माझे गुरु, त्यांच्या सानिध्यात त्यांच्याकडूनच मी दीक्षा घेतली. आणि नंतर श्रीलंकेला त्यांनीच मला पाठवलं. तिथे माझी भिक्षू जीवनाची ट्रेनिंग झाली, परंपरागत ट्रेनिंग, की जी बुद्धापासून चालत आलेली आहे. ती ट्रेनिंग तिथे मला मिळाली. मी स्वतःला धन्य समजतो. कारण की हा जो बुद्ध संघ आहे, जो आपल्याला दिसतो, याची रांग, याची लाईन बुद्धापर्यंत जात असते अतूट प्रकारे. त्या साखळीला भिक्षू संघाने तुटू दिलं नाही. 2567 वर्षापूर्वी जो बुद्धाने पंचवर्गीय भिक्षू संघाला बनवलं, 5 पासून तयार झाले भिक्षू, आणि वाढता वाढता आज संपूर्ण जगामध्ये अनेक देशामध्ये आज लाखोच्या संख्येने भिक्षू आहेत. ती लिंक जर आपण गेली तर बुद्धापर्यंत जाते. हा बुद्ध धर्म म्हणजे एक जगण्याचा मार्ग आहे. बाबासाहेबांनी हा जो ग्रंथ आपल्याला दिला, अतिशय प्रामाणिकपणे दिलेला आहे. त्यांनी संपूर्ण, जसं देवळेकर सरांनी सांगितलं, की पूर्ण गोष्टी त्यांनी आपल्या मनाने काही त्याच्यात टाकलेले नाही. पूर्ण जसंच्या तसं करण्याचा त्याने एक प्रकारे प्रयत्न आपल्याला बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची इच्छा होती की मला, जसं प्रत्येक धर्माला एखादा धर्मग्रंथ असतो, बुद्ध धर्म तर फार मोठा आहे, पण एखादा तरी त्यांना द आउटलाईन ऑफ बुद्धिझम अशा प्रकारचे धम्म द्यावा. 84,000 सूत्रामध्ये बुद्ध धम्म आहे. 84,000 सूत्र किती मोठे झाले. आणि या 84,000 सूत्राला बाबासाहेबांनी जेमते 500 पानामध्ये आणलं. फार तारेवरची कसरत होती. आणि इतके ते प्रचंड विद्वान असल्यामुळे त्यांनी सर्व पूर्ण त्रिपिटक त्यांनी वाचलाच नव्हे, त्यांनी त्रिपिटक, पूर्वी त्यांना बाबासाहेबांना पाली भाषा येत नव्हती. संस्कृत भाषा बाबासाहेब शिकले, पाली भाषा शिकले, आणि शिकलेच नव्हे, पालीचे मास्टर बनले. त्यांनी पाली भाषेमध्ये डिक्शनरी लिहिली. पाली इंटू हिंदी, पाली मराठी, पाली गुजराती, पाली इंग्लिश, असं बाबासाहेबांनी डिक्शनरी लिहिली. डिक्शनरी लिहिणं, एखादी भाषा बोलणं आणि त्याच्यावर डिक्शनरी लिहिणं, हे फार मोठं काम आहे. ते बाबासाहेबांनी केलं. आणि एवढा महान असा धम्म हा दिला. यामध्ये शील, समाधी, प्रज्ञा, हा तर बेस आहे बुद्ध धर्माचा. शीलवान आपण बनलं पाहिजे. शीलेन सुगतिंयन्ति, शीलेन भोग संपदा. तुम्ही जर माणसाने, कुठल्याही माणसाने शीलाचं जर पालन केलं, यश, वैभव, धन, दौलत, सुख, शांती पायावर लोळण घाले. एवढी त्या शीलामध्ये शक्ती आहे. त्याचा अनुभव बाबासाहेबांनी घेतला. कधी बाबासाहेबांनी आपल्या जीवनात पंचशीलाला तुटू दिलं नाही. अमेरिकेसारख्या ठिकाणी जिथे मी पण जाऊन आलो, बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याच्या वेळी न्यूयॉर्कला, तर तिथे तेवढ्या त्या प्रगत सोसायटीमध्ये असताना बाबासाहेब कुठल्या क्लबमध्ये जात नव्हते. कुठल्या क्लबच्या त्या संस्कृतीने त्यांना शिवलं नाही. तिथे बाबासाहेबांनी शीलाचं पालन केलं. आणि बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यभर कधी त्यांनी दारूला हात लावले नाही, नशेला हात लावले नाही, सिगरेट कधी प्याले नाही, बिडी कधी प्याले नाही, तंबाखू कधी खाल्ली नाही. हा शील आहे. हे शील त्यांनी पाळला. आणि त्यामुळेच ते इतके मोठे झाले, कारण की शीलाची शक्ती होती. शीलेन सुगतिंयन्ति, म्हणून त्यांची वर्तमान जीवनात, भविष्यात सुगती झाली. म्हणून शीलाचं मोठं महत्व आहे. समाधी, समाधी मीन्स तुम्ही तुमच्या मनाला कसं जाणार, कसं समजाल, तो मार्ग तथागताने दिला. मनाबद्दल पुस्तकात लिहिणे वेगळी गोष्ट, मनाबद्दल बोलणे, भाषण देणे वेगळी गोष्ट, पण मनाचा साक्षात्कार करणे ही विधी तथागताने शिकवली. समाधीमध्ये, विपश्यनेमध्ये.
कसा साक्षात्कार मनाचा करावा. नाहीतर आपण मनाला फक्त मनाबद्दल बोलतो, ऐकतो, पण साक्षात्कार करण्याचा मार्ग बऱ्याच लोकांना माहित नाही. मनाबद्दलच आपण अंधकारात असतो आणि तो अंधकार फार भयंकर अंधकार आहे. अंधकारातून अंधकारातच माणूस जात असतो. आणि म्हणून बुद्धांनी प्रथम शिकवलं की तुम्ही तुमच्या मनाला जाणा, अत्त दीप भव बना. तुमच्यामध्ये प्रकाशाची ज्योत निर्माण करा. प्रकाशित होतं तुमचं जीवन, धन्य धन्य होईल तुमचं जीवन. एवढी शक्ती. आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेबांनी ते फळही शिकवले. तुम्हाला माहिती असेल, वाचलं असाल तुम्ही. पण वाचण्याने फळाचा स्वाद येत नाही, फक्त माहिती होते. जसं मनाबद्दल ग्रंथामध्ये लिहिले, या ग्रंथामध्ये मनाबद्दल तुम्हाला मन ग्रंथात कधीच दिसणार नाही, मन मूर्तीमध्ये कधीच दिसणार नाही. मन तुमच्या देहात आहे, तुमच्या जवळ आहे. आणि त्याला जर योग्य पद्धतीने बघण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. मरण्यापूर्वी जर तुम्ही बघितलं तर तुमचं जीवन धन्य झालं. आणि नाही बघितलं तर अंधकारातच आपण जात असतो. कारण की सत्याला न जाणता, आणि जे सत्याला आपण जाणतो ते अर्धवट सत्य असते. बऱ्याच वेळा आपण जसं मानतो त्या पद्धतीने चालतो असं ते सत्य असते. मान्यता अनेक प्रकारची असतात, पण सत्य एकच असते. त्या सत्याला असत्य कुणी नाही करू शकत. तथागत बुद्धांनी जे 4 आर्य सत्य सांगितले, ते 4 आर्य सत्य, त्याला असत्य कोणीच म्हणू शकत नाही. कुठल्याही वैज्ञानिकाची, कुठल्याही व्यक्तीची शक्ती नाही की जो त्याला असत्य नाही. आणि म्हणून हे 4 आर्य सत्य फार चांगल्या पद्धतीने बुद्धांनी धम्मग्रंथामध्ये आले. हे परिसंवाद वारंवार व्हावे, मी याच्यावर फार स्टडी केलेली आहे. माझं PhD तर पुनर्जन्माचा विषय घेऊन मी जवळपास केलेला आहे. बुद्धांनी पुनर्जन्म सांगितलं, पूजा सांगितली, वंदना सांगितली. आपल्यामध्ये एक त्यावेळी अशी मान्यता होती की बुद्धांनी तर पूजा शिकवलीच नाही. कशाला हात जोडायचे, कोणाला हात जोडायचे, का हात जोडायचे, असाही प्रश्न त्यावेळी उपस्थित होत होता. पण मी सांगितलं पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तमं. बुद्ध म्हणतात पूजनीय व्यक्तीची पूजा करा, वंदनीय व्यक्तीला वंदन करा, आदर्शाची पूजा करा, ज्ञानाची पूजा करा. ही पूजा सांगितली. पूजा म्हणजे तसं आचरण करा, तुमच्यामध्ये ते उतरवा. बी लाईक अ बुद्ध, वॉक लाईक अ बुद्ध, टॉक लाईक अ बुद्ध. अशा पद्धतीचं अनेक उपदेश बुद्धाचे आहेत. आणि हा वेळ फार कमी आहे, याच्यावर अनेकदा परिसंवाद झाले पाहिजे. मी फार मोठं आपल्या सर्वांचा आभार मानतो. खरोखर गंभीर विषयामध्ये जाता येत नाही वेळेअभावी, परंतु जे केलं ते फार मोठं केलं. आणि या ठिकाणी आपण जे एवढे लोक आलात, सर्वांचे मी आभार मानतो. आणि बाबासाहेबांनी दिलेला हा ग्रंथ अनमोल आहे, जो आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाचा आधार आहे. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण त्याचं जरी त्या मार्गाच्या अनुसरण करून त्या मार्गाने गेलो ना, तर जीवन परम धन्य होईल. एवढी शक्ती या बुद्धाच्या धर्मामध्ये आहे. आणि बुद्धांनी 2 प्रकारचे धर्म शिकवले. एक तर लोकीय धर्म, सर्वसामान्य लोकांमध्ये पालन करण्याचा. लोकोत्तर धर्म, सामान्य लोकांमध्ये राहून उच्चतम फळाला प्राप्त करण्याचा रस्ता बुद्धाशिवाय खऱ्या अर्थाने कोणी दिलेला नाही. नाहीतर याच्यावर तुम्ही विश्वास करा, हे माना ते माना, आपोआप सगळं मिळून जाईल, अशी गोष्ट बुद्धांनी खूप जास्त स्ट्रेस करून सांगितली नाही. ते म्हणतात तुम्ही करा. कर्मवाद बुद्धांनी शिकवला, कर्म सिद्धांत बुद्धांनी शिकवला, आणि तोही आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि त्याबरोबरच वर्तमान जीवनामध्ये श्रोतापन्न कसं बनता येईल, सकृदागामी कसं बनता येईल, अनागामी कसं बनता येईल, अर्हत कसं बनता येईल, हे जे रस्ते बुद्धांनी दिले ते सगळे तुमच्या कानावरून जाणे आणि समजणे महत्वाचे आहे. मला वाटतं वेळ संपलेली आहे, त्यामुळे काही आता मला बोलावंसं जास्त वाटत नाही वेळ अभावी. पण हे कार्यक्रम होणे महत्वाचे आहे. याच्यावर आपण कार्यक्रम घेऊ आणि आमच्याकडेही असं आयोजन आम्ही करू. मी पुन्हा कुणालला धन्यवाद देतो. कृपाल बबन कांबळे, कुणाल बबन कांबळे यांनी